नवरात्रीपूर्वी मुलांना शिकवा. हे 9 मंत्र आणि त्याचे फायदे. प्रत्येक मंत्र मुलांच्या आत्मविश्वास, संयम आणि सकारात्मकतेसाठी खास आहे. हे साधे मंत्र मुलांना जीवनातील चांगले संस्कार शिकवतात. पहिला, शैलपुत्री मंत्र. ओम दैव शैलपुत्रे नमः. अर्थ, हे पर्वतराजाची कन्या आई, तुला माझे नमस्कार. पर्वत म्हणजे स्थिरता, ताकद आणि शौर्य. देवी शैलपुत्री पर्वतासारखी अढळ व शक्तिशाली आहे. मुलांसाठी फायदे. पर्वतासारखी मजबूत व धैर्यवान होण्याची प्रेरणा मिळते. आत्मविश्वास वाढतो आणि नवीन गोष्टी करण्याची हिंमत येते. अडचणींना घाबरण्याऐवजी त्यांना सामना द्यायची ताकद मिळते. अभ्यासात किंवा खेळात पराभव झाली तरी पुन्हा प्रयत्न करण्याची सवय लागते. ब्रह्मचारिणी मंत्र. ओम दैव ब्रह्मचारिणे नमः. अर्थ, हे तप करणारी, ज्ञान आणि शिस्त शिकवणारी आई, तुला माझे नमस्कार. हे देवी संयम, स्थिर आणि कठोर परिश्रमाची प्रतीक आहे. मुलांसाठी फायदे. अभ्यासात लक्ष केंद्रित ठेवण्याची क्षमता मिळते. स्थिरबद्ध जीवनशैली अंगीकारता येतो. कठीण गोष्टी संयमाने करण्याची सवय लागते. चांगल्या सवयी, वेळेवर उठणे, अभ्यास करणे, आई वडिलांचे ऐकणे अंगीकारता येते. चंद्रघंटा मंत्र. ओम दैव चंद्रघंटाय नमः. अर्थ, कपाळावरील अर्धचंद्र घेऊन तेजस्वी दिसणारे आई, तुला माझे नमस्कार. देवी चंद्रासारखी शांत आणि सिंहिणीसारखी शूर आहे. शांतता आणि शौर्य ह्याचे सुंदर संगम हिच्यात दिसतो. मुलांसाठी फायदे. भीती कमी होते आणि आत्मबल वाढतो. मन शांत राहतं, त्याच्यामुळे राग आणि तणाव कमी होतो. स्वतःला आत्मविश्वासाने व्यक्त करण्याची हिंमत मिळते. कठीण प्रसंगी घाबरण्याऐवजी योग्य निर्णय घेण्याची सवय लागते. चौथा, कूष्मांडा मंत्र. ओम दैव कूष्मांडाय नमः. हे विश्वाला आपल्या स्मिताने ऊर्जा देणारी आई, तुला माझे नमस्कार. देवीच्या हास्याने संपूर्ण जगात प्रकाश, आनंद आणि ऊर्जा निर्माण झाली. मुलांसाठी फायदे. नेहमी आनंद राहण्याची सवय लागते. सकारात्मक विचार वाढतात, नकारात्मकता दूर होतात, आरोग्य सुधारतं, शरीर आणि मन दोन्ही उत्साही राहतात. कंटाळा, आळस आणि थकवा कमी होतो. पाचवा, स्कंदमाता मंत्र. ओम दैव स्कंदमाताय नमः. हे आपल्या मुलावर अमर्याद प्रेम करणारी आई, तुला माझे नमस्कार. स्कंदमाता आपल्या मुलाला मांडीवर घेऊन बसलेली आहे. ती मातृप्रेमी आहे, रक्षणाचं प्रतीक आहे. मुलांसाठी फायदे. मुलांना प्रेम आणि सुरक्षिततेची जाणीव होते. घरात आपलेपणा आणि कुटुंबाशी घट्ट नातं तयार होतं. करुणा आणि मातृभाव शिकवायला मिळते. आईसारखी काळजी घेणं आणि इतरांना मदत करणं शिकवतात. सहावा, कात्यायनी मंत्र. ओम दैव कात्यायने नमः. अर्थ, हे शूर आणि दुष्टांचा नाश करणारी आई, तुला माझा नमस्कार. कात्यायनी देवी महिषासुराचा वध केला. तो धैर्य आणि न्यायाचं रूप आहे. मुलांसाठी फायदे. चुकीला घाबरण्याऐवजी धाडसाने विरोध करायला शिकवतात. आत्मविश्वास वाढतो, लाजाळूपणा कमी होतो, योग्य गोष्ट बोलण्याची आणि न्यायासाठी उभं राहण्याची ताकद मिळते. शाळेत किंवा मित्रमैत्रिणींमध्ये स्वतःचं मत धाडसाने सांगता येतं. सातवा, कालरात्री मंत्र. ओम दैव कालरात्रेय नमः. अर्थ, हे भीषण रूप घेऊनही भक्तांचं रक्षण करणारी आई, तुला माझे नमस्कार. देवीचं रूप काळ आणि भयंकर आहे, पण ती अंधार आणि भीती दूर करून आपल्या मुलांचं रक्षण करते. मुलांसाठी फायदे. वाईट स्वप्न आणि भीतीपासून मुक्ती मिळते. घाबरट स्वभाव कमी होते, नकारात्मक विचार दूर होतात, सकारात्मकता वाढते. मुलांना धैर्य आणि सुरक्षिततेची जाणीव होते. आठवा, महागौरी. ओम दैव महागौरीये नमः. हे हिमालयासारखी शुभ्र, पवित्र आणि शांत आई, तुला माझे नमस्कार. देवीचं रूप स्वच्छ, करुणामय आणि क्षमाशील आहे. ती मन शांतीचं प्रतीक आहे. मुलांसाठी फायदे. संयम आणि शांत स्वभाव वाढतो.
चुका मान्य करून माफी मागण्याची संयम लागते. इतरांना माफ करण्याची वृत्ती तयार होते. मन स्थिर राहतं आणि चिडचिड कमी होतो. सिद्धिदात्री. ओम दैव सिद्धिदात्रे नमः. हे ज्ञान, यश आणि परिपूर्णता देणारी आई, तुला माझे नमस्कार. सिद्धिदात्री देवी भक्तांना विद्या, बुद्धी, यश आणि सर्व सिद्धी प्रदान करते. मुलांसाठी फायदे. अभ्यासात चांगले निकाल लागतात. कला, खेळ किंवा छंद यात प्रगती होते. सर्जनशीलता आणि बुद्धिमत्ता वाढते. उज्ज्वल भविष्याचा मार्ग खुला होतो.